अंकुर, sowing seeds of hope. आजची गोष्ट आहे संत मुक्ताबाई यांची. गोष्टीचं नाव आहे उघडना ताटी. तुम्ही संत निवृत्तीनाथांची निवृत्ती बनला निवृत्तीनाथ ही गोष्ट ऐकली का? ब्रह्मगिरी येथे छोट्या निवृत्तीला त्याचे गुरु गहिनीनाथ कसे भेटतात हे या गोष्टीत सांगितले आहे. या गोष्टीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. ही गोष्ट जरूर पहा. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ता यांचे वडील विठ्ठलपंत हे संन्यास घेऊनही आपल्या गुरूंच्या आदेशावरून परत संसारात आले होते. हे तेव्हाच्या धर्मव्यवस्थेला बिलकुल मान्य नव्हते. धर्मसभेतील ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांच्या मुलांच्या मुंजीला देखील परवानगी दिली नव्हती. शेवटी विठ्ठलपंत आणि त्यांची बायको रुक्मिणीबाई यांनी याची शिक्षा म्हणून धर्मव्यवस्थेने सांगितलेले देहांत प्रायश्चित्त घेतले आणि 4ही मुले अनाथ झाली. आईवडिलांनी प्रायश्चित्त घेऊनही समाजाने मुलांवरील बहिष्कार काही उठवला नाही. त्यांना वाईट वागणूक मिळतच राहिली. एकमेकांना धीर देत, होणारे अपमान सहन करत आणि तरीही हसत खेळत ही 4 भावंडे राहत होती. छोटी मुक्ता आता हळूहळू स्वयंपाक देखील करू लागली होती. निवृत्ती, ज्ञानेश्वर आणि सोपान माधुकरी मागून आणीत असत. मग मुक्ता स्वयंपाक करीत असे, पाने वाढत असे आणि 4घे जण आनंदाने जेवण करीत. उरलेल्या वेळात झोपडीत नामस्मरण करणे, आध्यात्मिक चर्चा करणे यात त्यांचा वेळ जाई. 4ही मुले खूप बुद्धिमान होती. एकमेकांवर त्यांचे खूप प्रेम होते. एके दिवशी नेहमीप्रमाणे निवृत्ती, ज्ञानेश्वर आणि सोपान माधुकरी मागायला गेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. रणरणत्या उन्हात तिघांचे पाय चांगलेच पोळत होते. घामाच्या धारा लागल्या होत्या. खूप तहानही लागली होती. एका कर्मठ पंडिताच्या घरापुढे उभे राहून ज्ञानेश्वर म्हणाले, ओम भगवती भिक्षां देही. पाणी मिळेल का थोडे? आतून एकदम पंडितांचा आवाज आला, संन्यासाच्या पोरांनो, भिक्षा तर देणार नाहीच आणि पाणी पण बिलकुल मिळणार नाही. घराच्या सावलीत देखील आडोशाला थांबू नका. आधी चालते वा इथून. 3ही भावंडे एकदम मागे सरकली. ज्ञानेश्वर दुःखी होऊन निवृत्ती दादाला म्हणाले, दादा, सकाळपासून भिक्षा कमी आणि अपमानच जास्त झोळीत पडला आहे. हे तर पाणी सुद्धा देत नाहीये. दादा, किती रे हा निष्ठुरपणा. चल ज्ञानेश्वरा, पुढे जाऊ. तेवढ्यात समोरून दुसरे कर्मठ पंतोजी आले. या 3 भावंडांना पाहून ते मुलांना ऐकू जाईल असे पुटपुटले, शिव 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 शिव. नेमकी या संन्यासाच्या पोरांची सावली पडली अंगावर. परत स्नान करायला हवंय. चला, चालते वा इथून, दूर वा. आता मात्र ज्ञानेश्वरांचा धीर सुटला. सहनशीलता संपली. तसेच ते माघारे फिरले आणि घराकडे जाऊ लागले. मागून सोपानदेव पण त्यांच्या मागे आला. अरे ज्ञाना दादा थांब ना रे. निवृत्ती दादा पण समजावत होता, हो रे ज्ञाना, लोकांकडे दुर्लक्ष करावे रे. पण ज्ञानेश्वरांनी कोणाचेही ऐकले नाही. ते तसेच पुढे निघाले आणि तडक झोपडीत आले आणि आत जाऊन झोपडीचे दार म्हणजे ताटी लावून घेतली. आत गप्प बसून रडू लागले. मुक्ताने हे पाहिले आणि ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, ज्ञाना दादा, अरे काय झाले? ताटी उघड बरं. कुणी काही बोलले का? भूक लागली असेल ना? चल, लगेच जेवायला वाढते. पण झोपडीतून उत्तर येईना. मुक्ता व्याकुळ झाली. असं रे काय करतोस? पाय पोळले असतील तर तेल लावून देते दादा. तू जेवायला ये आधी. पोटात अन्न गेले की बरे वाटते. मी पण कधीची वाट पाहते. मला फार भूक लागलीये. तुझ्याशिवाय कसे जेवू? तेवढ्यात निवृत्ती आणि सोपान आलेच. त्यांनी मुक्ताला सगळा वृत्तांत सांगितला. हे ऐकून मुक्ता परत म्हणाली, हे बघ ज्ञानोबा दादा, निवृत्ती दादा आणि सोपान दादा पण आले. ये बरं बाहेर. अरे दादा,
तू तर सर्व ज्ञानी आहेस. आपल्याला वाईट साईड बोलणारे ही लोक अज्ञानी आहेत. त्यांना आपले मानून क्षमा करून त्यांना ज्ञानाचा मार्ग दाखवायचा तुला. त्यासाठीच तर जन्म झालाय ना तुझा. मग का बरे चिडतोस? तूच म्हणतोस ना हे विश्वाची माझे घर. मग राग विसर बर. आता ताटी उघड बर. ज्ञानेश्वरांनी ताटी उघडावी म्हणून मुक्ता विनवण्या करू लागली. काय झाले ज्ञाना दादा? बंद केली कुटी, दुःख कोंडिले आत. उघड ना ताटी, तू तरी निश्चल स्थितप्रज्ञ. ज्ञान वाटी, जरी बोलले वाईट कोणी. उघड ना ताटी, लोकांचे कुत्सित बोल. ती सारी कोरी पाटी. ज्ञानाचा प्रकाश देण्या. उघड ना ताटी, हातास न लागे. मारले जर दुसऱ्या हाती, लीलया माफ करुनी. उघड ना ताटी, दाताने चाविता. जीभ रुसते का कधी, आपुलेच सारे समजुनी. उघड ना ताटी, इतुक्या विशाल मनी. निराशेची दाटी, झटकुनी सारी मरगळ. उघड ना ताटी, व्हावे माऊली विश्वाला तारण्यासाठी. जन्माचा हा हेतू आठवणी. उघड ना ताटी, विनवण्या करण्या. मुक्ता हात जोडी, अंधकार मिटविण्या. उघड ना ताटी. हे छोट्या मुक्तेचे समजुतीचे स्वर ऐकताच ज्ञानेश्वरांनी झोपडीची ताटी उघडली आणि ते बाहेर आले. निवृत्तीनाथ मुक्तेला म्हणाले, मुक्ते, आज तर तू ज्ञानेश्वराला त्याच्या संतत्वाच्या गुणांची जाणीव करून दिलीस. मुक्ते, खरंच किती मोठी झालीस ग तू. खरंच धन्य ती मुक्ताई. मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांनी ताटी उघडावी आणि बाहेर यावे म्हणून त्यांना समजवण्यासाठी काही अभंग लिहिले आणि हे अभंग ताटीचे अभंग म्हणून ओळखले जातात.